गुहागर तालुक्यातील शृंगारदेवी बाजारपेठेमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून गेले 2 दिवस वरुणराजाने विश्रांती घेतल्यामुळे गणेशोत्सवासाठी खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांची बाजारपेठेकडे पावले वळालीत। बुधवारी गणेश चतुर्थी असल्यामुळे बाजारपेठांमध्ये लगबग वाढली असून बाप्पाच्या स्वागतासाठी विविध वस्तू आणि साहित्याने दुकाने सजलेत। गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण। श्री गणेशाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, विविध प्रकारची फुलं, हार आणि पूजेच्या वस्तूंनी बाजारपेठा फुलून गेल्यात। यावर्षी गणेशोत्सवासाठी खास सजावटीच्या वस्तूंना मागणी आहे। श्री गणेशाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, विविध प्रकारची फुलं, हार आणि पूजेच्या वस्तूंनी बाजारपेठ फुलून गेली आहे। यावर्षी गणेशोत्सवासाठी खास सजावटीच्या वस्तूंना मागणी आहे। त्यात पर्यावरणपूरक मखर, रंगीबेरंगी कागदी फुलं आणि विद्युत रोषणाईचे विविध प्रकार आणि आकर्षक तोरणांचा समावेश आहे। विशेषतः तरुण-तरुणींमध्ये या वस्तू खरेदी करण्याचा उत्साह दिसून येतोय। अनेक जण आपल्या बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारची सजावट करण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण वस्तू शोधताना दिसतात। ग्रामीण भागातूनही अनेक लोक खरेदीसाठी शृंगारदेवी बाजारपेठमध्ये येत आहेत। पारंपरिक व आधुनिक वस्तूंनी बाजारपेठ गजबजली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची दुकानंही तयार झालीत। मोदकांचे साचे, सुकामेवा, लाडूसाठी लागणारे साहित्य आणि अन्य मिष्ठान्न दुकानात विक्रीसाठी उपलब्ध झाले। यावर्षीचा गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासनही सतर्क आहे। बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रकारे व्यवस्था करण्यात आली। एकंदरीतच गुहागर तालुका बाप्पाच्या स्वागतासाठी तयार झाला असून सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसून येतंय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।